हाय, गुड मॉर्निंग. तर आज आपण आलो ग्राउंडवर. तर आज आपण लेग वर्कआउट करणार आहे, कारण की कालपासून आपण चॅलेंज घेतला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. तर इथून पुढे बॉडी चेंज करायची. आता आपलं जो पण टार्गेट 730 दिवस होत नाही, म्हणजे अजून 6 महिने बाकी. 6 महिन्यात पुरी बॉडी ट्रान्सफॉर्म करायची पुणे आपल्याला. तर पहिलं वेट कमी, तरी 65, 68, 70 वजन होतं आपलं. आता पण आहे, पण चला. आता फक्त काय लेगमध्ये आणि चेस्टमध्ये याच्यामध्ये अप्पर बॉडी ग्रो करायची. आता स्टॅमिना तर आहे, आपण रनिंग तर करतो, पण पहिलं कसं होतं, आपण नुसतं रनिंग करायचो, बॉडीवर याच्यावर ध्यान नाही द्यायचो, पण बॉडी दिसत नव्हती. आता थोडंसं लुकवर ध्यान द्यायला लागणार. आता 6 महिने तेच करायचं. अप्पर बॉडीचं लुक इम्प्रूव्ह करायचं, लेगची मसल, चेस्ट, ॲप्स. तर चला, आपलं चॅलेंज दुसरा दिवस आहे आज. तर काल आपण बघितलं, आज आपण बघणार आहे लेग वर्कआउट. लेग म्हणजे हॅमस्ट्रिंग. लेगची मसल वाढवायची आपल्याला. मसल कशी वाढवता येईल आणि कशी स्ट्रेंथ वाढवता येईल, जेणेकरून रनिंगमध्ये पाय गळणार नाही आणि रनिंगमध्ये आपली स्ट्राईक ओके राहते. तर चला. तर चला, आता वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू. तर आपल्या पायाची कंडिशन आणि आपण लेग वर्कआउट केला त्याच्यानंतर आपण कंडिशन दाखवू पायाची. सूर्य आला वरती. चला, आता आपण जॉगिंग करणार आहे. जॉगिंग करू आपण 2 किलोमीटर. विहिरीपासून येऊ वापस, आणि त्याच्यानंतर आज आपला लेग वर्कआउट आहे. लेग वर्कआउट बघू आणि त्याच्यानंतरचा रिझल्ट बघू. फोटो काढा आपण आणि वर्कआउट नंतरचा रिझल्ट दाखवू आपण, कसे सेट मारले आणि काय बेनिफिट होतो. चला. यंग माग आली. दोन किलोमीटर रनिंग केली आपण. आज लेग वर्कआउट मारणार आहे आपण. स्क्वॉट मारायचे, ते पण सपोर्ट घेऊन. हे काय होतं, आपली पुढची मसल आहे ना पायाची, ती ग्रो होती आणि बॅकची पण मसल ग्रो होती, जेणेकरून रनिंगमध्ये आपली स्ट्राईट पडत्या आणि बॉडी बॅलन्स राहते. कारण की सगळ्यात मेन हॅमस्ट्रिंग सगळ्यात मेन असते बॅलन्ससाठी आणि स्पीडसाठी किंवा स्टेबिलिटीसाठी.
या गोष्टी असतात, त्यामुळे हॅमस्ट्रिंग स्ट्रॉंग पाहिजेत आपली. तर चला थोडंसं रेस्ट करू आपण आणि त्याच्यानंतर आत्ताचा वर्कआउट आहे तो चालू करू. तर चला. याला सपोर्ट घेऊन आपण स्क्वॉट मारणार आता. तर आपले सेट कंप्लीट झाले. 50-50चे आपण 6 सेट मारले. चला आज आपण गेलं लेग वर्कआउट. तर पर डे आपण एक 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 बघणार आहे. आज आपलं कधी पण एकच वर्कआउट डेली करायचं नाही, अल्टरनेट करत राहायचं, जेणेकरून पायाला इंजुरी होत नाही आणि पाय आपण ज्याचा वर्कआउट केला ज्या पार्टचा ते पार्ट रिकवर व्हायला टाइम लागतो. चला आजचा वर्कआउट झाला, संपला. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.